शिवाजी महाराज यांच्याबद्दल माझं मत व्यक्त करते. दिलास तर दणकाच, मोडलास तर मनकाच, बोललीस तर एकदाच आणि झुकलीस तर मुजराच, आणि तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांना, शिवछत्रपती शिवाजी महाराजांना. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळातून घाम फुटला, मावळ्यांच्या धडकाला काढल्या तलवारी, मुघल पळती माघारी. शुभा, जर तुम्ही अजून 10 वर्ष टाकला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता, तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद्रीला आणि विचाराचा सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. वक्तव्य दुपारी 12:35 महाराजांनी गड सोडला. आता सोबत घ्यावं कोण? एकाजी, कंकाजी, नेताजी, जीवामारे, संभाजी गावचे. मग महाराष्ट्र म्हटले जाऊ सगळे. सोबतच सगळे, पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी कोणाला घेतलं? घेतला जीवामाला, घेतला संभाजी गावची. ना एकाजीला, कंकाजीला, नेताजीला, मुरादाजी. मग जीवा महाराजचा अहो दानपट्टा फिरवण्यास वाकबदार येतो. मग तोच का? अहो अफजल खानाबरोबर सय्यद बंड आहे आणि त्याच्याशी झुंजायला मग फक्त आणि फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी गावजी, हत्तीसारखा पहाड हाताने वाकवणारा. मग तोच का? अहो तसदुल खान अफजल खान कसा आहे? आखाड्यात पैलवान उतरण्याचे काम तर एकाच वेळात हवेत ना, तरच कुस्ती रंगेल. महाराजांच्या चारित्र्यामध्ये एक साल परत काही वापरला, एक माणूस पुन्हा नाही वापरला. महाराज अफजल खानाला भेटायला गेलते, शाहिस्ते खानाला नाही, जिथे छापाच टाकायला गेलते. महाराजांनी अफजल खानाला ठार केलं, पण मिर्जाशी मात्र ढ केला. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस हे महाराजांच्या नियोजनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बघा, जीवा महाल तुम्हाला प्रतापगडावर दिसेल, तुम्हाला पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजीप्रभू दिसेल, तिथे तानाजी असणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल, तिथे ऐसाजी असणार नाही. ऐसाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल, तिथे तानाजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस हे महाराजांच्या नियोजनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. सोबत जीवा महाल, संभाजी गावजी आणि त्यांचे अंगरक्षक. बरोबर 2 वाजता खानाची छावणीच्या बाहेर पोहोचले. खानाला वर्दी मिळाली. जसे राजे 2 पाऊल पुढे येतात, खान उठून उभा राहिला आणि समोर बघितलं तर काय, 5-5.5 इंची देदार राजे शिवाजी. खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली. खान 2 पाऊल पुढे आला. जसे राजे खानाच्या भेटीस गेले, खान महाराजांच्या पाठीवर पडला. दान वडला, जोर वडला, मुठी आवडली गेली. त्याच वेळी खानाची कट्टा महाराजांच्या मस्तकावर फडकणार. त्याच वेळी महाराजांनी वाखणा बाहेर काढली आणि खुपसली पोटात आणि दगा करत खान कडकला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर झाला. त्यांनी महाराजांच्या मस्तकावर वार केला. बघता बघता राजे बचावले गेले. त्याच वेळी सय्यद बंडा त्याच्या दानपट्टा महाराजांच्या मस्तकावर फडकणार. त्याच वेळी जीवा महालाने त्याच्या दानपट्ट्याचा हात बुडवला आणि इतिहास फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणून सांगावेसे वाटते, each Narayan did not grow, then no color in the sky. Each Narayan did not grow, then no color in the sky. And if Shivaji Maharaj was not been born, then no could understand the meaning of Hinduism. Then no could understand the meaning of Hinduism. काही लोक चारित्र्यवान असतात, पण ते पराक्रमी असतीलच असं नाही. काही लोक पराक्रमी असतात, पण ते चारित्र्यवान असतीलच असं नाही. पण जो चारित्र्यवान आहे आणि पराकोटीचा पराक्रमी आहे, अशा महान युग पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कोणी असेलच असंही नाही. महाराजांची तुलना कोणी शेजर बरोबर करते, महाराजांची तुलना कोणी हँगियर बरोबर करते, महाराजांची तुलना कोणी आयस्टेटर बरोबर करते, पण महाराज या सगळ्यांना बुडवून नेहमी 10 बोटं बरंच होतात. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून सांगावेसे वाटते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेच्या माहेरी काळजी घेणारा माझा शिवबा होता, माझा शिवबा. रमजानच्या दिवशी फक्त आणि फक्त 100 मावळ्याला घेऊन, रमजानच्या दिवशी फक्त आणि फक्त 100 मावळ्याला घेऊन लाल मालावर छापा टाकला. शाहिस्ते खान बेरा टाकून बसला होता. त्याला कळालं की तो पळाला, सुटला लपला. कुठं? बायकांच्या घराळ्यात. कारण त्याला माहिती होतं की बायकांच्या घराळ्यात कधी शिवाजी महाराज हात लावणार. शिवाजी महाराजांना कळालं. त्यांनी श्वास बंद केला, अग्नी बंद केला. काय विश्वास आहे शत्रूला देखील त्याच्या चारित्र्यावर नाही आले राजे
महाराजांना वाटलं गर्दनच कापली की काय, पण जीवावरचं बोटांवर बेतलं आणि शाहिस्ते खानाला आपली बोट गमवावी लागली. थोड्या वेळात गोंधळ थांबला आणि त्याची बहीण येऊन म्हणू लागली, भाईजान भाईजान मेरी बेटी गायब है, भाईजान कुछ कीजिए मेरी बेटी गायब है. शाहिस्ते खान म्हणाला, जर तुझ्या पोरीला शिवाजी महाराजांच्या कोणी माणसाने नेला असेल तर निश्चिंत राहा, तुझ्या लेकीची पोटच्या लेकीसारखी काळजी घेतील. काय विश्वासाने शत्रूला देखील शिवाजी महाराजांवर त्याच्या चारित्र्यावर म्हणून सांगावे असे वाटते, वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा. ये संदेश है गीता का, ये पैगाम है कुरान का. इंसान तो वो है जो मेरे शिवबा के विचारों पर चलेगा, जो मेरे शिवबा के विचारों पर चलेगा. महाराजांचं निधन झालं आणि ही बातमी शाकिबुस्तानी खानाला कळाली. शाकिबुस्तानी खानाला वाटलं की औरंगजेबाला सांगितलं तर तो खूप खुश होईल. तो गेला आणि म्हणाला, भाईजान भाईजान जल्दी इधर आइए, बहुत बड़ी खुशखबरी है. औरंगजेब आला आणि म्हणाला, क्या हुआ, क्या खुशखबरी है, मुझे तो बताओ. वो गया. कौन गया, जल्दी बताओ तो, हमारा शत्रू गया. औरंगजेबाला कळालं. त्यांनी चटे यात्री नवाजाच्या धुगात्या वाचल्या. नवाजाच्या धुगात्या वाचून झाल्यावर म्हणाला अल्लाहला, ये अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. औरंगजेब शाकिबुस्तानी खानाला म्हणाला, क्या तुम्हें पता है कौन गया है, शिवाजी गया है.